तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो. आज आहे आपला 43वा व्हिडिओ आणि आज आपण आलो आहे आपल्या मक्काच्या आणि सोयाबीनच्या प्लॉटला युरिया टाकायला. म्हणजे आलो तो आपण मक्कालाच फक्त टाकायला, पण आता शिल्लक राहिला हो. ते आता वरची 2 वावरं जरा व्हायचं म्हणजे कशी उत्पन्नात कमी येते, त्या वावरांना आपण राहिलेला युरिया टाकणार आहे. आणि आपल्याला एक प्रयोग करायचा होता की बाबा मक्काच्या बुडक्यात युरिया टाकल्यावर काय होते, मका जळून जाते का चांगली उगवते किंवा पुढचा काय विषय होतो ते आपण बघणार आहे. तर आता अशी बघा आपली मका आहे. मकाला आपल्या 20 दिवस पूर्ण येते. उद्या 21वा दिवस पूर्ण होईल 2 तारखेला. नाही, उद्या 20वा दिवस होईल. 12 तारखेला आपण पेरली होती आणि आज आपली तारीख आहे 12-13 तारखेला पेरली होती, पण आज आपला 19वा दिवस आहे मकाचा. 19व्या दिवशी मका बघा अशी दिसते आणि आज आपण युरिया टाकणार आहे. थोड्याच दिवसानं 21 म्हणजे 25व्या दिवशी आपण तणनाशक फवारणी घेणार आहे. तणनाशकची फवारणी झाली की लगेच त्याला टॉनिकची फवारणी घेणार आहे. पहिली तणनाशकची का तर तण सगळं जळून जावं म्हणून, आणि आता आपण त्याच्यावर मग पुन्हा टॉनिकची घेणार. तर तणनाशक कुठलं घेतो आहे काय घेतो आहे ते तुम्हाला सांगतोच. आणि सोयाबीनला पण आपण आता एक उद्या परवा तणनाशकाची फवारणी घेणार आहे. आज जमलंच पावसाचं वातावरण जर कमी झालं, काल पाऊस तुम्हाला कालच्या व्हिडिओ दाखवलाच आहे, आज पण पाऊस सगळा चालूच आहे बघा. तिकडं दिसतोय आपल्या गावाकडं पाऊस आहे का, बारीक 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 पाऊस चालूच आहे. इकडे सगळं मागं वातावरण पावसाचं तसंच आहे. तर आपण बघूयाच पुढं भविष्यातच म्हणतो ह्या उद्याच्याला, म्हणजे आज जर दुपारपर्यंत जर उघडीक राहिली तर दुपारनंतर आपण ऊसाला पण आपला पहिला डोस टाकून घेणार आहे. आणि मकाचा तर आपण आता टाकतोच. आणि मकाचा जो आपल्याला प्रयोग करायचा आहे तो आपण आता प्रयोग करणार की बाबा मकाच्या बुडक्यात जर आपण युरिया टाकला, हां, युरियामध्ये किती की बाबा चारी बाजूने युरिया जर टाकला आपण, आता आपण इथं तिथं मका घेणार नाही, मध्येच जाऊन एखादं मकाचं ताट धरणार आहे आपण. तर आपण ही ताट धरूया, तशी बघा ही ताट आपण धरूया. तर ह्या ताटाच्या आपण कडनं युरिया टाकणार आहे सगळा, मुठभर युरिया. तर आपल्याला वाटतं आहे की ही मका जळून जाईल, मका काही नीट येणार नाही, पण तरी पण आपण बघूया की ह्या मकाला काय होते. इकडे होते ही मका, आपण आता मातीने झाकून घेऊया. तर ह्याच्याकडनं आपण टाकला युरिया मुठभर युरिया टाकला आहे. आणि आता ही ओळखून यावं आपल्याला म्हणून आपण ह्याच्याकडेला 2-3 दगड ठेवूया, अशी उभी करूया, म्हणजे अशी उभी करूया दगड, जेणेकरून बाबा आपल्याला पुन्हा ओळखून यावं की हीच ताट आहे म्हणून. तर आपण ह्याचे अपडेट डेली नाही, पण जेव्हा केव्हा आपण इकडे येऊ तेव्हा आपण हे बघणार की बाबा ह्या ताटाचं काय झालं आहे काय नाही आहे का गेलं आहे. तर असा विषय आपण करणार आहे. तर ह्याला बघा आपण असं केलं आहे, आणि हिथनं आपण इथं थोडं जात आहे. तर हे असं मोर झाडावर मोर आहेत. तर ह्या ताटाची आपण अपडेट घेत राहणार आहे आणि आपण बघूया की बाबा काय होतं ह्यात किंवा काय वेगळं होणार आहे, जळतीया का चांगल्या जोमानं वाढत्या. माझं तर म्हणजे मला तर शक्यता वाटते की जळून जाईल. तर आपल्या मकाला पण फवारणीची लवकरच गरज आहे. आहे का, पानाला कीड लागली हिच्या, कुठंच आहे लय नाही. तर ह्याची पण फवारणी लगेच घ्यावी लागणार आपल्याला. पण पहिले आपण तणनाशकच घेणार आहे आणि त्यानंतर तणनाशकातच मग कीटकनाशक वगैरे सगळं त्यातच घेणार, बाकी काय आपण लोड घेणार नाही. तर हिथनं बघा आपल्याला ती ताट दिसते, तुम्हाला दिसते का नाही, ओके ही ताट आहे. तर ह्याची अपडेट तुम्हाला देतच राहीन. आणि आता आपण वर राहणारी सोयाबीनला आपल्या युरिया टाकायला, सोयाबीनला युरिया टाकून आपण घरी जाणार आहे. आणि आज जर आपण मसाला टाकला ऊसाला, तर मसाल्याची अपडेट बघण्यासाठी म्हणजे आपण कमी खर्चात उत्पन्न जास्त कसं घेता येईल ते आपण करणार आहे प्रयोग. त्यामुळं आपल्यावर कनेक्टेड राहा. ऊसाचं पण आपण तुम्हाला उत्पन्न सांगणारच आहे आणि सोयाबीनाचं पण. आता सोयाबीनाला आपण काय अजूनपर्यंत काय खर्च केला नाही, बी आणि फक्त युरिया चालला आहे. आत्ता मकाला पण तीच आहे, बियाणं आणलं आहे, पेरली, युरिया टाकला आहे, अजून काही खर्च नाही दिला. कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचं हा आपला उद्देश राहणार आहे. आणि फक्त आपण ह्याला शेणखत टाकलं आहे, बाकी काय नाही. थोडंफार वर पण शेणखत आहे, शेणखत टाकल्यामुळं त्याचा रिझल्ट कसा येतो ती पण बघणार आहे आपण.
बांध पण आपण सगळे पेटवून घेतले होते, त्यामुळे बांधांना पण एवढे काय ही नाही, पण औषध मारावं लागणार आहे. बांधाला घाण आली, सगळ्याच बांधांना घाण आली. पाऊस चांगलाच काल 2 दिवस झाले, म्हणजे कालचा आजचा दिवस. तिकडे पण बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे. तिकडे दिसते का डोंगर आहे का, पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि आता आपण बाकीच्या गोष्टींना पुढं अपडेट देत राहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ठेवा. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. चला.